पदावर गेलेला जीव आणि पुढच्या कडव्यामध्ये कवी करता काय म्हणतो बाबा, आणि तिथं गेल्यावर सुद्धा संताची जरवत आहे. संत पाऊले वंदावे, बिन पाया वाचून जावे, बिन पाया वाचून जावे. तिथं जायचं असेल तर महाराज संताचे पाऊल वंदन करावं लागते, आणि संताचे पाऊल वंदन केल्यावर तरच्या जीवाला सद्गती मिळते, अन्यथा सद्गती मिळू शकत नाही. नाही तर कसं होते, कर्मणूक. आता एका म्हातारीला 2-3 लेकरं घरी कर्मना गेले. कर्मना गेल्यावर एक लेकरू घेतली काकत आणि बस स्टँड जवळ होतं, गेली बस स्टँडला गेली. आलेल्या गाडीला हात कराले, आलेल्या गाडीला हात कराले, आणि एक कंडक्टर विचारणार, बाई मला मी वाढो झालं बघालो, तू आलेल्या गाडीला हात करालीस, कुठं जायचं म्हणला. काय नाही साहेब, कर्मणूक म्हणून करावलं, मला कुठेही जायचं नाही. अशी काही अवस्था असते. म्हणून त्या करता श्री माननीय शिवचरण पाटील पारडकर मेंढकेकर, मेंढका येथील भजनाचे प्रमुख, आपल्या नांदेड जिल्ह्याची साहेब कोकिळा म्हणा हरकत नाही, आणि असा त्यांना परमेश्वराने आवाज दिलेला आहे. असे आमचे आवडते रात्रीत येणार होते, पण पावसाबद्दल आलेले आहेत, उशिरा का होईना पण आले, बरं झालं. आणि वंशाचा उद्धार झाला म्हणा हरकत नाही, म्हातारपणीच का होईना पण लेकरू व्हावं, तर वंशाचा दिवा म्हणतात. तसं महाराज शिवचरण पाटील मेंढकेकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. म्हणून महाराज त्या करता संताची दृष्टी काय असते आणि गुरुची दृष्टी काय असते. तुम्ही गुरु कुणाला म्हणाले हे समजालय, तुम्ही सांगायला तिथलं पण गायला इथलच. तुम्ही जे सांगाल्या अनिर्वाचेचं आणि भजन करायला परापचंती मध्यमा वैखरीच, असा जोड लागत नाही मला, ते आम्हाला कळते. तसं ते जर गुरु मानायचा असेल तर त्याला 4 वाचा बंद करावं लागतात. आणि आजरामर सिद्धांतामध्ये शिवचरण पाटील सांगितलं आहे, तिथली अनुपमे मातृचा जप करावं तर कसं करावं, डोळे हलू नये, कान हलू नये, फट हलू नये, जीभ हलू नये. ते अनिर्वाचेचं भजन त्या गुरु महाराज होते. आणि तुम्ही जे सांगाल्या ते इथलाच गुरु हे मला पूर्ण कळून आलंय. गंगाधर घना एवढी श्रीकृष्ण भगवान मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात येते. भागवतामध्ये उद्धवाला श्रीकृष्ण भगवान सांगतात, काय सांगतात, साधूची महिमा काय आहे. कोटी जन्माची आयती पाहिजे पुण्य संपत्ती, अरे तरीच घडे संत संगती उद्धवा, तरीच घडे संत संगती, तरीच घडे संत संगती. आनंद कोटी जन्माचं पुण्य असेल तर संताची संगत घडते. आणि संताची संगत घडल्यावर 42 पदावर जीव गेलेला संत पाऊले वंदावे, बिन पाया वाचून जावे, सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग गुरुमार्ग. कवा महाराज संताला वंदन केल्याच्या नंतर, अगोदर संत म्हणजे घराची पायरी, मंदिराची पायरी होय, डायरेक्ट कोणी उडी मारून जात नाही, पायरीलाच नमस्कार करून पुढे जातात. तसं संत म्हणजे कसं आहे, संत म्हणजे एक पायरी आहेत आणि पायरी पायरी आम्हाला पुढे जाता येते. म्हणून संत परज्ञानाचे सागर भरले. मग त्या संतांना काय काढलं, आनंद रत्न काढले तया दोन्ही. मग आनंदाचं रत्न कोण काढलं तर महाराज आमच्या संतांनाच काढलं. म्हणून त्याकरता साधू संत महात्मे काय म्हणतात, धर्म कळावा असं जगावं,